छत्रपती संभाजीनगर शहरामधील नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती। अखेर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नांमधून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येक 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत। काल आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते या दोन्ही पुतळ्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार प्रदीप जयस्वाल यांचे आभार मानले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। या भूमिपूजनला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व नेते या ठिकाणी या कार्यक्रमात आम्हाला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले। कारण की आपल्याला आता भाषणामध्ये मी जसं सांगितलं, 1 मिनिटंसुद्धा न लावणारे मुख्यमंत्री आहे, ज्यांनी एका मिनिटामध्ये 5 कोटी रुपये दिले आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतर सचिवला सांगितलं ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा GR काढा, 5 कोटी त्या ठिकाणी 2 करा। हे सांगणारे एक कोणी असाल तर ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी याला जवळपास 6-7-8 महिने लागतील। कारण की फार मोठं चांगलं आहे। कारण मी म्हणलं ना, जसं की आपण पाहिलं असेल आता ही पोलीस चौकी म्हणून दिली, ती पोलीस चौकी अशी होती तर आता ती पोलीस चौकी अशी केली, कारण की ह्याला रोड मोठा लागणार आहे। आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजाचं, तुमचे बाबासाहेब आंबेडकरजी असतील यांचा स्टॅच्यू पूर्ण चौबाजूने दिसावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी मी करतो आहे। आणि हे लवकरात लवकर आमचे एलेकर साहेब ते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, ते स्वतः उभं राहून मी स्वतः उभं राहून म्हणजे आता याचा 3 वाजता आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यामुळं आज याचं उद्घाटन केलं। 6 या 7 महिन्याच्या आत आपण दोन काम होतील हे बघण्यासाठी। मला खोटं सांगत नाही, इतकं सुंदर बनवलं आहे दोन्ही ठिकाणचं की लोक बघायला या ठिकाणी येतील। आज मी या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याबरोबर आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, मराठा समाजाचे आमचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो।